श्रीराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम परमपूज्यनीय श्री डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. परमपूज्यनीय सद्गुरू सौ सविताताईंनाही माझा शीर्षान नमस्कार. श्री गजानन महाराजांना माझा साष्टांग नमस्कार. सगळ्या श्रोतागणांना माझा नमस्कार. आपल्या हृदयातल्या भगवंताला माझा नमस्कार व मी आपले विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आज मला अभ्यासासाठी मिळालेला दासबोधातील दशक 18 समास 9 निद्रा रूपण. या समासात श्री समर्थांनी निद्रेचे वर्णन केले आहे. मानवी जीवनात झोपेला किती महत्त्व आहे हे कोणाला सांगायची गरज नाही. जसं खाणं पिणं मलमूत्र विसर्जन करणं जरुरी आहे तसंच झोपणं पण जरुरी आहे. आपण त्यातल्या त्यात कधी एकदा अन्न नाही मिळालं तर चालतं, पण एक दिवस झोप नाही मिळाली की बेचैनी होऊ लागते. म्हणून झोप आवश्यक आहे. झोप झाली की माणसात ह्या गोष्टी होतात. डोकं शांत होते, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करणं शक्य होते, वेदना कमी होतात व मानसिक आणि शारीरिक विश्रांती मिळते. आपल्याला स्वतःशी कनेक्ट करण्यात मदत मिळते व नवीन न्यूरल मार्ग तयार करता येतात. तणाव कमी होते, प्रतिकारक शक्ती वाढते. सामान्य माणसं रात्री अंधार झाला की जेवणी खावणी करतात व निसतात. झोप येईपर्यंत माणसाचा स्वतःच्या वागण्यावर ताबा असतो, पण झोप आली की तो ताबा सुटतो. कारण झोप आली की सहज जात नाही. झोप आली की सुस्ती येते, चुटक्या वाजवतो, जांभया येऊ लागतात. माणसाला मग बसवत नाही व तो डुलक्या देऊ लागतो. झोप आली की माणसं वेगवेगळ्या प्रकाराने झोप घेऊ लागतात. झोप आली की माणसं हास्यपद होतात, ते आपण या समासात पाहू. झोप आली की एखाद्याचे डोळे मिटू लागतात, तर एखाद्याचे डोळे अर्धवट लागतात आणि एखादा दचकून इकडे तिकडे पाहू लागतो. झोपेच्या भारात कीर्तन ऐकायला बसलेला श्रोता एकदम उताणा पडतो. तो बुंब्याच्या विण्यावर पडल्यामुळे विणा फुटतो, पण त्याला त्याची शुद्ध नसते. एखादा टेकून बसलेला माणूस बसल्या बसल्या घुरायला लागतो व एखादा हळूहळू उताणा पडतो. कोणी एखादा मुरकुंडी घालून निसतो, तर एखादा कुशीवर झोपतो. एखादा झोपेमध्ये लोळतो. झोपेत एखादा हात हलवतो तर एखादा पाय. कोणाचे कपडे जागेवर झोपेमध्ये कपडे जागेवर राहत नाही, तर एखाद्याचे डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरते. एखादा अस्तव्यस्त पडलेला असतो, तर एखादा अगदीच प्रेतासारखा दिसतो. तसंच एखादा दात पसरलेल्या भूतासारखा अगदीच वाईट दिसतो. एखादा बडबड करतो, तर एखादा अंधारात फिरू लागतो. एखादा सरळ उकरडीवर जाऊन निसतो. कोणी एखाद्या शिंक्यावरची मटकी उतारतो, तर एखादा जमीन चाचपतो. एखादा उठून झोपेत भलत्या वाटेला चालू लागतो, तर एखादा उगीच ओरडतो. एखादा रडतो, तसंच एखादा खदखद हसतो. एखादा हाक मारतो, तर एखादा शंख करीत उठतो. एखादा निजलेला दचकून उठून बसतो, तर कोणी एखादा क्षणाक्षणाला पायाने खुरडतो. तसंच एखादा डोके खाजवतो, तर एखादा कणाणतो. कोणी एखाद्याची लाळ गळते, तर एखाद्याच्या तोंडातून पीक सांडते, तर एखादा झोपेत लघवी करून देतो. एखाद्याचा वारा सरतो, तर एखादा ढेकर देतो. तसंच एखादा झोपेत खाकरतो. एखादा झोपेत शौचला करून देतो, तर एखादा ओकारी. एखादा खोकलतो, तसंच एखादा शिंकतो. कोणी झोपेत पाणी मागतं, तर कोणी एखादा वाईट स्वप्न पाहून घाबरतो. तसंच एखादा चांगलं स्वप्न पाहून खुश होतो. कोणी अगदीच गाढ झोपेत स्वस्थ पडलेला असतो. अशा निरनिराळ्या अवस्थेत झोपलेली माणसे पहाटे झाली की जागी होतात
व प्रत्येकजण जणू काय शुद्धीवर आल्याप्रमाणे वागू लागतात. इकडे दिवस उजळण्याची वेळ झाल्यावर एखादा नित्य पाठांतर आरंभ करतो, तर एखादा प्रातः नामस्मरण करतो. कोणी अनेक प्रकाराने आपल्या पाठांतरांची उजळणी करू लागतो. जो तो आपल्या विद्या व कला शिकू लागतात. तसंच एखादा तानाबिना घेऊन गायनाचा अभ्यास करतो. सर्वजण आपल्या आपल्या कामाला लागतात व रात्रीची चांगली झोप झाली की जाग येते. जो तो आपल्या व्यवसायात लक्ष घालू लागतो व अशी दिवसाची सुरुवात करतात. तसंच ज्ञानी पुरुष दृश्य असणारी अशाश्वत तत्वे टाकून दूर सरतो, तुर्याच्या पलीकडे जातो आणि संपूर्ण आत्मनिवेदन करून ब्रह्मरूप होतो. जो खरा साधनी आहे त्याची झोप प्रथम कमी होईल आणि नंतर झोपेवर त्याचा ताबा येईल. आत्मज्ञान झाल्यावर आपल्याला जी झोप येते ती झोप उरत नाही. ज्ञानी पुरुष निजलेला दिसला तरी तो अंतर्यामी जागाच असतो. झोप येणे अज्ञानाच्या अस्तित्वाचे गमक आहे. अष्टधा प्रकृतीच्या प्रक्रियेची लहान आवृत्ती आहे. जागेपणी सारे व्यवहार करून जसा माणसाचा जीव रात्री झोपेच्या कुशीत शिरतो, त्याचप्रमाणे अष्टधा प्रकृती सारे दृश्य विश्व निर्माण करते. काही काळ ते चालवते आणि अखेर त्यास गिळून टाकते. विश्व गिळून टाकल्यावर गाढ झोप सारखी अवस्था येत असते. आत्मज्ञानी पुरुष मूळ मायेपर्यंत जातो. तुर्येमध्ये प्रवेश करतो म्हणून त्यास लौकिक अर्थाने झोप लागत नाही. निद्रा ही तमोगुणाची आहे. ती माणसाला आळस आणते आणि काहीही कार्य न करण्यास प्रवृत्त करते. इथे मी रामायणातील एक प्रसंग सांगते. निद्रादेवी ही कुंभकर्णाची पत्नी होती. युद्धात जेव्हा कुंभकर्णाचा वध झाला त्यानंतर निद्रादेवी श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना म्हणाली, श्रीकृष्ण, माझे पती तर आता गेले, आता मी काय करू, आणि रडू लागली. तेव्हा श्रीकृष्णाने निद्रादेवीला एक वर दिलं की जिथे माझे किंवा कोणत्याही भगवंताचे स्मरण, प्रवचन, कथा होईल तेव्हा तू त्या ठिकाणी येऊन सामान्य जनावर कृपा करशील. म्हणून आपण पाहतो ना, प्रवचनात, कीर्तनात काही श्रोते अगदीच त्याच्या नकळत निद्राधीन होतात, अगदीच घोरू लागतात. हे वरदान निद्रादेवीला भगवंताने दिले आहे. तसंच परीक्षा आहे आणि आपण मुलांना अभ्यास करण्यास म्हणतो तेव्हा त्यांना वाचता वाचता खूप झोप येते. परीक्षा संपल्यावर म्हणजे गरमीच्या सुट्ट्यांत मुलांना आपण आता खूप उधम झाली, झोपा बरं असं म्हटल्यावर त्यातील एकही झोपत नाही. अशी ही निद्रादेवी. आपल्यासारख्या सामान्य जनांनी काही काळजी केली तर त्यांची झोप आधी हरते आणि रात्री गाढ झोप न झाल्यामुळे सकाळी अगदी अस्वस्थ, डोकं जड, डोळे दुखू लागतात. पुढे काही दिवसांनी BP व शुगर या बिमाऱ्या मागे लागतात. मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. डॉक्टर फक्त झोपेची गोळी देऊन वेळ मारतो. झोप न येण्याचे मूळ कारण शोधत नाही. त्यासाठी आपण प्राणायाम, व्यायाम वगैरे करून टेन्शनचं मूळ कारण काय त्याचं निराकरण करावे लागते. ते केले तरच आपण स्वस्थ जीवन जगू शकतो. परमार्थ ध्यानमार्ग, प्राणायाम, भगवंतांचे नामस्मरण, अधिकारी जाणत्या संतांचे प्रवचनाचे श्रवण आणि त्यांचे अनुकरण केले तर आपण प्रपंचातील सगळ्या चिंता विसरतो आणि स्वास्थ्य लाभ होऊ शकतो. म्हणून या समासात श्री समर्थांनी आपल्याला सांगितलंय की जीवाचे सर्व व्यवहार जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या 4 अवस्थेत चालतात. संपूर्ण समासात प्रथम 3 अवस्थेचे वर्णन केले आहे. परंतु तुर्या अवस्थेचे अनुभव जीवाला जेव्हा येतो त्याला कळत नाही. या अवस्थेत जेव्हा साधक
चकित होणे, थक्क होणे, स्तंभित होणेचा अनुभव घेतो तो म्हणजे तुर्य अवस्था असते. संत आत्मज्ञानी मात्र 82 तत्वांचा निरास करत करत 4 ही अवस्थांच्या पलीकडे जाऊन निश्चळ आत्मनिवेदनाने ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणजे जीव शिव एक रूप होतो. तो शिवस्वरूपच होऊन जातो. म्हणजे शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे मी आपल्या मतीने मला जे थोडेफार सुचले ते मी विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जी काही माझ्याकडून ही सेवा घडली आहे ती माझ्या सद्गुरूचरणी अर्पण करते आणि आपल्या वाणीला विश्राम देते. जय जय रघुवीर समर्थ.